बुद्रुकमध्ये आपण आहोत. आंबेगाव बुद्रुक, बालाजी नगर, कात्रज हा सगळा परिसर आहे. वॉर्ड क्रमांक 38 आहे. इथे 5 गट आहेत कारण मोठा वॉर्ड आहे. त्याच मला वाटतं की काही भाग जो आहे तो हा आता पहिल्यांदाच महानगरपालिकेमध्ये येणार आहे. नागरिकांच्या खूप समस्या आहेत. नागरीकरण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं इथे. आणि पुणे म्हटलं की पुणे हे विद्येचं माहेरघर आपण म्हणतोच, मात्र मोठ्या संख्येनं इथनं परप्रांतीय सुद्धा म्हणूया आपण इथे वास्तव्यास आणि कामानिमित्त येत असतात. त्यामुळे शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर एकूण तुम्ही आता या महानगरपालिका निवडणुकांविषयी काय सांगाल आणि कशा पद्धतीनं तुमची ही प्रतिक्रिया असेल? नमस्कार. आपला हा जो प्रभाग क्रमांक 38 ड आहे, आपला उमेदवार 38 मधून ड या गटातून उभा आहे, प्रतिभा रोहिदास सोरगे. आणि हा प्रभागाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आता नव्यानं समावेश झालेले जांभूळवाडी, निंबाळकरवाडी, गुजरवाडी हा बराचसा परिसर त्यांचं त्या वाढीव भागाचा पहिलंच इलेक्शन आहे. जवळजवळ आता महानगरपालिकेचे इलेक्शन सुन 2021 ला संपलेलं आहे. 4 वर्ष प्रशासनानं कारभार केलाय. त्यानंतर आमच्या उमेदवाराचं वैयक्तिक सांगायचं झालं तर एक आपला माणूस आपला हक्काचा माणूस म्हणून आपण आपला इथं प्रभागात तो काम करत आलाय आणि काम करतोय. आणि वैयक्तिक स्वतः वहिनी ज्या प्रतिभाताई आहेत त्या स्वतः पूर्ण वॉर्डात आहेत ना, घर टू घर फिरलेले आहेत आणि त्यांनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून ज्या काही समस्या असतात वॉर्डातल्या सगळ्याच्या समस्या आहेत त्या स्वतः समजून घेऊन त्याच्यावर काम करतायत. आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता, त्यासाठी त्यांनी स्वतः टँकर चालू केले. अँब्युलन्सचा प्रश्न होता. इथं जरी सिटीमध्ये असलं तरी अँब्युलन्सची व्यवस्था नव्हती, तरी स्वतः त्यांनी स्वखर्चानं अँब्युलन्स घेतल्या. मध्यंतरी शनीनगरमध्ये जायला रस्ता नव्हता, तर स्वतःच्या पैशानं त्यांनी रस्ता करून दिला. आमच्या उमेदवारानं काम करून दाखवले, काम केले, मग तो मत मागायला आलाय. बाकीच्यांच्या सारखं मी हे आश्वासन, मी हे काम करतो ते करतो असं काही नाही. काम केलं म्हणून आम्ही मत मागायला जातो. वॉर्डमध्ये प्रत्येक ठिकाणी पिण्याचं पाणी, गटर्स आणि ड्रेनेजची व्यवस्था आणि रस्ते याचा प्रामुख्याने विचार करून जिथं शेवटच्या मतदारापर्यंत आम्ही जिथपर्यंत गेलो तिथपर्यंत जायला रस्ता, पाणी आणि गटर्स, ड्रेनेज हे महत्वाचं आहे. हे जेव्हा 17-18 वर्षाचे झाले तेव्हाच त्यांची चुणूक दिसत होती सामाजिक कार्यामध्ये. तर त्यांचं पहिलं की ते क्रिकेट जनमत जमा करण्याचं हे मुलांपासून, विद्यार्थ्यांपासून त्यांनी चालू केलं. आणि काही वेळ गेला असताना त्यांना आमचं गाव एवढं दुर्गम खेडं होतं की तिथे हागणदारी मुक्त शौचालय ह्या माध्यमातून त्यांनी तो प्रपोजल राबवलं. त्याच्यामध्ये मी वांगी विकासचा चेअरमन असताना तर तिथे एकही संडास गावामध्ये नव्हतं. ह्या कार्याला त्यांनी तिथून सुरुवात केली. आणि 100% हागणदारी मुक्त गाव केलं. त्याच्यानंतर गावामध्ये अंतर्गत रस्ते, एवढी दुर्गम अवस्था होती, पूर्ण डोंगराचं पाणी गावामधून यायचं. त्या डोंगराचं पाणी त्यांनी ते रस्त्याचं काम सगळं कॉन्क्रिटीकरण केलं गावामध्ये. किंवा गावामध्ये तालीम असेल, वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, शेतीचे रस्ते असतील. त्यांनी एवढं काही केलं की त्या पंचकृषीमध्ये त्यांनी स्वतःचं नावलौकिक केलं. आणि त्यांना त्यावेळेला हा एवढा प्रॉब्लेम आला की त्यावेळेला त्या काळामध्ये तेवढ्या यंत्रणा तिथे नव्हत्या, यंत्रसामुग्री नव्हती. म्हणजे एवढ्या खडतर विषय असताना सुद्धा त्यांनी त्याच्याशी संघर्ष केला. तर ह्या 38 ड मध्ये सगळ्या यंत्रणा त्यांना भेटू शकतात. जनरेशन गॅप प्रमाणे बाकीचे टेक्निकल विषय त्यांना समजू शकतात आणि त्या तेवढ्या संघर्षातून ते इथे सहज करू शकतात. आणि बापू हे मनमिळावू आहेत आणि कोणालाही न घाबरणारे, सरळ त्यांची वैचारिक पातळी अशी आहे की समोर फेस करणारी, सामान्यांपर्यंत जाणारे असे आमचे बापू. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क